तुम्ही कधी विचार केला आहे का की वृद्धांना सर्वात जास्त चक्कर येणे, पॅरालिसिस किंवा हार्ट अटॅक बाथरूममध्येच का येतात? कारण आपल्याला आंघोळ करण्याचे योग्य विज्ञान माहीत नसते. आजच आंघोळ करण्याच्या या 4 जादुई पद्धती जाणून घ्या. तुमच्या घरातील वृद्धांची तब्येत आणि आयुष्य दोन्ही सुधारण्यास यामुळे मदत होईल. तुम्हाला माहीत आहे का की वय वाढल्यानंतर आपल्या आईवडिलांना किंवा घरातील वृद्धांना गुडघ्यांमध्ये तीव्र वेदना, सकाळी उठल्यानंतर डोक्यात जडपणा, दिवसभर थकवा आणि अचानक चक्कर येण्यासारख्या समस्या जाणवतात. पण यामागचे सर्वात मोठे कारण काय? तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, पण याचा थेट संबंध त्यांच्या आंघोळ करण्याच्या पद्धतीशी आहे. जरा विचार करा, आपण आयुष्यभर आंघोळ करत आलो, पण आपण योग्य पद्धतीने आंघोळ करतो का? जगभरातील आकडेवारीनुसार ज्येष्ठ नागरिकांना स्ट्रोक, पॅरालिसिस किंवा अचानक रक्तदाब वाढण्याची समस्या बाथरूममध्ये सर्वाधिक का होते? याचे कारण असे आहे की वय वाढल्यानंतर आपल्या शरीराला तापमानातील बदल पूर्वीसारखे सहन करता येत नाहीत. पण काळजी करू नका, कारण आजचा हा व्हिडिओ तुमच्या आणि तुमच्या घरातील वृद्धांचे जीवन बदलवणारा ठरू शकतो. आज आपण अशा एका रहस्यावर प्रकाश टाकणार आहोत जे हजारो वर्ष जुन्या आयुर्वेदाचा आणि आजच्या आधुनिक विज्ञानाचा एक अद्भुत संगम आहे. आज आपण आंघोळ करण्याच्या अशा 4 खास आणि वैज्ञानिक पद्धती जाणून घेणार आहोत, ज्या केवळ शरीरातील रक्ताभिसरण वाढवण्यास मदत करणार नाहीत, तर सांधेदुखी, शरीरातील जडपणा आणि थकवा कमी करण्यासही मदत करतील. हे कोणतेही साधारण ज्ञान नाही, हे असे ज्ञान आहे जे वृद्धांच्या काळात शरीराला नव्या ऊर्जेने भरून टाकण्यास मदत करू शकते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आंघोळ केल्यानंतर केल्या जाणाऱ्या अशा 3 चुका देखील आपण सांगणार आहोत, ज्या तुमची केलेली सर्व मेहनत वाया घालवू शकतात. चला तर मग कोणताही विलंब न करता या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, नंबर 1, तोंडात पाणी भरून आंघोळ करणे. शरीराच्या हे तापमानाची सुरक्षा कवच आहे. नेहमीप्रमाणे डोक्यावर थेट पाणी ओतण्याची अजिबात चूक करू नका. आपला पहिला आणि सर्वात चमत्कारिक नियम आहे आंघोळ करताना तोंडात पाणी भरून ठेवणे. ऐकायला हे थोडे विचित्र वाटू शकते, पण यामागचे विज्ञान आणि आयुर्वेद तुम्हाला आश्चर्यचकित करेल. यामागचे विज्ञान आणि आयुर्वेद, जेव्हा एखादी वृद्ध व्यक्ती आंघोळ करण्यासाठी शरीरावर पाणी ओतते, तेव्हा बाहेरील पाण्याचे तापमान आणि शरीराच्या आतील तापमानामध्ये फरक असतो. या अचानक झालेल्या बदलामुळे शरीरातील रक्तवाहिन्या म्हणजेच ब्लड वेसल्स अचानक आकुंचन पाहू लागतात किंवा प्रसरण पावतात. यावेळी रक्तदाबामध्ये सर्वाधिक चढ उतार होऊ शकतात, हृदयाचे ठोके वाढू शकतात आणि बाथरूममध्ये चक्कर येण्याचा धोका वाढू शकतो. पण जेव्हा तुम्ही आंघोळीच्या सुरुवातीलाच तोंडात साधे पाणी भरून ठेवता आणि संपूर्ण आंघोळीच्या काळात ते तोंडातच ठेवता, तेव्हा एक जादू घडते. तोंडाच्या आतील पाणी शरीराच्या अंतर्गत तापमानाला स्थिर ठेवते. यामुळे मेंदूला शरीराचे अंतर्गत तापमान स्थिर असल्याचा सिग्नल मिळतो आणि त्यामुळे नर्वस सिस्टमवर अचानक ताण येत नाही. याचे अद्भुत फायदे काय? रक्तदाब नियंत्रणात राहतो. ही पद्धत अचानक होणाऱ्या रक्तदाबातील चढ उतारांना पूर्णपणे थांबवते. चक्कर येण्यापासून बचाव होते. शरीराचे तापमान नियंत्रित योग्य राहिल्यामुळे बाथरूममध्ये चक्कर येणे किंवा पडण्याचा धोका जवळजवळ संपतो. चेहऱ्याच्या स्नायूंना मजबूती येते. तोंडात पाणी भरून ठेवल्यामुळे चेहऱ्याच्या स्नायूंना हलका व्यायाम होतो, ज्यामुळे फेशियल पॅरालिसिसचा धोका कमी होतो. क्रमांक 2, बघा, नाभी आणि मणक्यावर पाण्याची धार. हे ऊर्जेचे पॉवर हाऊस आहे. दुसरा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे नाभी आणि मणक्याची विशेष पद्धतीने शेक करणे. आंघोळ करताना शरीर पूर्णपणे ओले झाल्यानंतर कोमट पाण्याची धार थेट नाभीवर आणि त्यानंतर मणक्यावर 2 ते 3 मिनिटे सतत पडू द्या. यामागचे विज्ञान आणि आयुर्वेद काय सांगते? आयुर्वेदामध्ये नाभीला शरीराचा दुसरा मेंदू आणि ऊर्जेचे केंद्र मानले जाते. आपल्या शरीरातील 72,000 नाड्या याच नाभीतून जातात. जेव्हा तुम्ही नाभीवर कोमट पाण्याची धार सोडता, तेव्हा ती थेट तुमच्या पचनसंस्थेला आणि शरीरातील ऊर्जा चक्राला सक्रिय करते. दुसरीकडे आपला मणका हा आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टमचा मुख्य मार्ग आहे. वय वाढल्यानंतर मणक्याच्या आसपासचे स्नायू कडक होऊ लागतात, त्यामुळे नसांवर दबाव येतो आणि यामुळे पाठदुखी किंवा कंबरदुखी होऊ शकते. जेव्हा कोमट पाणी 2 ते 3 मिनिटे मणक्यावर वाहते, तेव्हा व्हॅसोडायलेशनची प्रक्रिया होते, म्हणजेच त्या भागातील रक्तप्रवाह अचानक वाढतो. याचे अद्भुत फायदे काय? बघा, कंबरदुखी आणि जडपणापासून त्वरित आराम मिळतो. मणक्यावर कोमट पाण्याचा प्रभाव येथील कडक झालेले स्नायू रिलॅक्स करण्यास मदत करतो. शरीराच्या पोश्चरमध्ये सुधारणा होते. नर्वस सिस्टम रिलॅक्स झाल्यामुळे वृद्ध व्यक्तींच्या वाकून चालण्याच्या समस्येत घट होऊ शकते. पचनसंस्थेला मजबूती येते. नाभीवर पाणी पडल्यामुळे जठराग्नी म्हणजेच पचनशक्ती जागृत होते, ज्यामुळे गॅस, बद्धकोष्ठता आणि अपचनासारख्या समस्या दूर होतात. क्रमांक 3, बघा, मानेच्या मागील भागाची मालिश. हे झोप आणि स्मरणशक्तीचे अमृत आहे. आंघोळीच्या शेवटी जेव्हा तुमची जवळजवळ पूर्ण आंघोळ झालेली असते, तेव्हा हातामध्ये थोडेसे कोमट पाणी घ्या आणि मानेच्या अगदी मागील भागावर, जिथे डोके आणि मान एकत्र येतात, तिथे हलक्या हाताने मालिश करा. यामागचे विज्ञान आणि आयुर्वेद काय सांगते? आधुनिक विज्ञानानुसार मानेच्या मागील भागांमध्ये ऑक्सिपिटल नर्वस असतात, ज्या थेट आपल्या मेंदूशी जोडलेल्या असतात. दिवसभराचा थकवा आणि ताण किंवा चिंता याच भागात जमा होतात. यालाच आपण स्ट्रेस कॅरी करणे असे म्हणतो.
वृद्ध व्यक्तीमध्ये अनेकदा झोप न येण्याची समस्या म्हणजेच निद्रानाश किंवा वारंवार विसरण्याची समस्या याच तणावामुळे वाढते. आयुर्वेदाला याला मर्म चिकित्सेचा एक भाग मानतो. जेव्हा तुम्ही कोमट पाण्याने या भागाची मालिश करता तेव्हा नर्वस सिस्टम शांत होते. यामुळे मेंदूमधील मेलाटॉनिन आणि सेरोटॉनिन सारख्या आनंद आणि झोपेशी संबंधित हार्मोनचा स्त्राव सुधारतो. याचे अद्भुत फायदे काय? याने शांत झोप आणि आरामदायी झोप लागते. जे वृद्ध व्यक्ती रात्रभर झोपण्यासाठी कूच बदलत राहतात त्यांना या तंत्रामुळे चांगली झोप येण्यास मदत होते. स्मरणशक्ती आणि एकाग्रतेत वाढ होते. मेंदूमधील रक्ताभिसरण वाढल्यामुळे विसरण्याची समस्या म्हणजेच डिमेन्शियाची लक्षणे कमी होण्यास मदत होते. तणाव आणि डोकेदुखीपासून आराम. मानेच्या मागील भागाची मालिश केल्यामुळे सर्वायकलचा त्रास आणि डोक्यातील जडपणा कमी होण्यास मदत होते. क्रमांक 4 बघा, पायांच्या तळव्यांची स्वच्छता आणि मालिश. हे संपूर्ण शरीराचे रिमोट कंट्रोल आहे. बाथरूममध्ये सर्वाधिक दुर्लक्षित केला जाणारा भाग म्हणजे आपल्या पायांचे तळवे. आंघोळ करताना एका ठिकाणी आरामात बसा. कोमट पाण्याचा वापर करून आपल्या पायांच्या तळव्यांना 2 ते 3 मिनिटे चांगल्या प्रकारे घासा आणि मालिश करा. यामागचे विज्ञान काय सांगते बघा. जर तुम्हाला ॲक्युप्रेशर किंवा रिफ्लेक्सोलॉजीबद्दल माहिती असेल तर तुम्हाला माहीत असेल की आपल्या पायांचे तळवे संपूर्ण शरीराचे रिमोट कंट्रोल आहेत. पायांच्या तळव्यामध्ये असलेल्या हजारो नर्व एंडिंग थेट हृदय, यकृत, मूत्रपिंड आणि मेंदूशी जोडलेले असतात. वृद्ध व्यक्तीमध्ये अनेकदा पाय सुन्न पडणे, पोटामध्ये वेदना किंवा चालताना शरीराचा तोल बिघडण्याची तक्रार असते. जेव्हा तुम्ही कोमट पाण्याने पायांच्या तळव्याची मालिश करता तेव्हा या सर्व नर्व एंडिंग्स उत्तेजित होतात. यामुळे पायांकडे जाणारा रक्तप्रवाह दुप्पट होतो. याचे अद्भुत फायदे काय बघा. शरीराचा तोल आणि स्थिरता मजबूत राहते. पायांचा सुन्नपणा कमी होतो ज्यामुळे पडण्याचा किंवा चालताना अडखळण्याचा धोका कमी होतो. अंतर्गत अवयवांची मजबूती होते. ॲक्युप्रेशर पॉईंटवर दाब दिल्यामुळे किडनी, हृदय आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. हे अद्भुत ऊर्जा आहे. ही मालिश शरीरातील सर्व थकवा बाहेर काढून शरीराला नव्या ऊर्जेने भरून टाकते. आंघोळीचे 3 सर्वात महत्त्वाचे सुरक्षा नियम आता पाहूया. गोल्डन रूल्स आहेत ते बघूया. वर सांगितलेल्या 4ही पद्धती तेव्हाच उपयोगी ठरतील जेव्हा तुम्ही आंघोळ करताना आणि आंघोळ केल्यानंतर लगेच या 3 अत्यंत महत्त्वाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन कराल. याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. नियम क्रमांक 1 बघा. नेहमी कोमट पाण्याचाच वापर करा. शरीरासाठी ना उकळते गरम पाणी चांगले आहे आणि ना बर्फासारखे थंड पाणी. अतिशय गरम पाण्यामुळे त्वचेचा कोरडेपणा वाढतो आणि रक्तदाब अस्थिर होऊ लागतो. तर खूप थंड पाण्यामुळे सांधेदुखी आणि वातदोष वाढू शकतो. त्यामुळे नेहमी शरीराला आराम देणारे कोमट पाणीच निवडा. क्रमांक 2 बघा. घाई अजिबात करू नका. आंघोळीला कोणतीही शर्यत समजू नका. वृद्ध व्यक्तींनी आंघोळीची ही संपूर्ण प्रक्रिया करण्यासाठी कमीत कमी 10 ते 12 मिनिटाचा वेळ नक्की द्यावा. शरीराला पाण्याच्या तापमानाशी जुळवून घेण्यासाठी पुरेसा वेळ द्या. घाईघाईने आंघोळ केल्यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येऊ शकतो. नियम क्रमांक 3 बघा. तापमानाचा समतोल. आंघोळ केल्यानंतर लोक सर्वात मोठी चूक करतात ती म्हणजे ओल्या शरीराने थेट पंखा, कूलर किंवा AC समोर जाऊन बसणे. असे अजिबात करू नका. आंघोळ केल्यानंतर सुती टॉवेलने शरीर व्यवस्थित कोरडे करा. यानंतर कमीत कमी 5 ते 10 मिनिटे सामान्य तापमान असलेल्या खोलीत बसा जेणेकरून शरीराचे तापमान स्थिर होऊ शकेल. त्यानंतरच कूलर किंवा AC असलेल्या खोलीत जा. ही फक्त आंघोळ करण्याची पद्धत नाही तर एक संपूर्ण चिकित्सा आहे. जर तुम्ही ती तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवली तर वृद्धपकाळातील अर्धे आजार कोणत्याही औषधाशिवाय दूर होतील. ही अमूल्य माहिती स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका. ही माहिती तुमच्या आईवडिलांसोबत, आजी आजोबांसोबत आणि ज्या प्रत्येक व्यक्तीची तुम्हाला काळजी आहे त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.